माझ्या गावचे प्रतिनिधी सुदाम शेठ पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड, रोडपालीचे आणि आमच्या युवकांचे प्रेरणास्थान नरेश गोकुल शेठ पाटील, त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी माझ्या गावचे पाटील, ठाकूर, भोई, कोंडिलकर, म्हात्रे, नाईक ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. यांचं मनापासून खरं तर ज्या समस्या आहेत त्या समस्यांना आपण वाचा पडावी याकरिता ही प्रेस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. अनेक प्रेस नोट आपल्यापर्यंत सगळ्या पत्रकारांना पोचलेली आहे का? विषय खूप गंभीर आहेत पनवेलमधले आणि त्या प्रश्नांना पत्रकार हे वाचा फोडतात असे पत्रकारांना या ठिकाणी पाचारण केलेले आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की खऱ्या प्रश्नाला आपण वाचा फोडा आणि या पनवेलच्या जनतेला बळ द्या, कारण नाहक त्रास आज आपल्याला भोगावा लागतं. प्रत्येक आई बहीण ही पाण्यासाठी आज पुन्हा टँकरचं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतोय. आपण कामोट्यातील खारघरमधली परिस्थिती पाहिलेली आहे. हीच परिस्थिती आज आपल्यावर ओढावलेली आहे. मलेचा भाग हा जर आपण सोडला तर पाऊस पडत नाही, पाऊस सुद्धा रुसलेला आहे. अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे याच्यावरती विचार मीमांसा आज होणे गरजेचं आहे. म्हणून ही आजची पत्रकार परिषद, पत्रकार म्हणजे जिथं मुंगी जात नाही तिथं पत्रकार जातं असं संबोधलं जातं. तर माझ्या पत्रकार बांधवांना, माझे सर्व सिनियर पत्रकार आहेत या ठिकाणी, ज्युनियर आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे की हा जो विषय गांभीर्याने आपण मांडा आणि जनतेपर्यंत जनतेचा आवाज पोचवा, यासाठी आपण आज त्या ठिकाणी सुतवास करत आहोत. तर आपल्याला या प्रेस नोटच्या द्वारे काही प्रश्न दिलेले आहेत. त्या पुढे जाऊन सांगतो की मूळ प्रश्न आहे की रोडपाली गाव, या गावात जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता विकला आहे. आमच्या सुदामशीच्या भाषेमध्ये तो रस्ता विकला आहे. तर तो रस्ता आम्हाला खुला करून द्यायचा आहे. वडिलोपार्जित जेव्हा मनुष्य या धर्तीवर लोक पावला, मनुष्य या धर्तीवर जन्म घेतला, तेव्हापासूनचा रस्ता या बिल्डरांच्या माध्यमातून तो बंद केलेला आहे. एक JCB तोडायला 200 पोलीस बंदोबस्त त्या रोडपालीला दिले होते. म्हणजे ही एक भयान बाब आहे. म्हणजे पोलिसांना पुढे करून जनतेला, स्थानिकांना घाबरवून अशा पद्धतीची ही भूमिका जर हा प्रशासन घेत असेल तर ही मतलब खेदजनक बाब आहे. मला या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नियमामध्ये किमान 500 मीटर वसाहतीपासून दूर असावा, म्हणजे अर्धा किलोमीटर. परंतु असं नसताना जिथं माझ्या गावचा, ज्याला आम्ही बाबूदेव आमचे कुलस्वामी म्हणतो, मससराला, अशा आमच्या मससराच्या देवासमोर पलीकडे बाबदेव आहे, अलीकडे मससर आहे, अशा देवाच्या प्रार्थनिक जो स्थळ आहे, आमचा तलाव आहे, त्या तलावाच्या समोर हा डम्पिंग ग्राउंड. लोकांना सकाळी जे वॉकिंगला लोक जातात, सिनियर सिटीजन जातात, त्यांना अनेक वेदना याच्या संदर्भात भोगाव्या लागतील. डासांचं प्रमाण वाढेल. माझ्या कळंबुलीतही काही पत्रकार आहेत, त्यांना मी हेतू पुरस्कार आज सांगणार आहे की तुम्ही देखील आवाज याच्यावरती उठवला पाहिजे आणि सातत्याने आवाज उठवला पाहिजे. आणि हा डम्पिंग ग्राउंड तिथं आल्यामुळे काय होणार आहे, टक्क्याची परिस्थिती काय झाली, आणि हा डम्पिंग ग्राउंड कुणाच्या स्वतःसाठी जवळ छोट्या गाड्या यायला पाहिजेत म्हणून लावतात, कॉन्ट्रॅक्टरसाठी, जनतेच्यासाठी की प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांसाठी. पण असा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणून हटवला पाहिजे, त्याचं आरक्षण रद्द केला पाहिजे. रोडपाली गावातील रस्ता हा खुला करून दिला पाहिजे. पाण्याचे जे प्रश्न आहेत, अनेक वेळा मी सुद्धा सभागृहात बसलेलो आहे, पाणी प्रश्न पेटवलेला मी जरी असला तरी पुरेसा पाणी आज नाहीये. आज कळंबुली, कामोटे, खारघर, ओल्ड पनवेलला किती प्रमाणात मिळतो मला माहिती नाही, पण काही पाण्याच्या ज्या टंचाई आहेत त्या संदर्भात नियोजन नाही, पण CCOC पहिला दिली जाते.
पाहताय की नाही सांगा. एखादं तरी पत्रकार त्याच्यावर लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, दाखवलं पाहिजे की त्याच्यावरती प्रति वर्षाला किती करोड एक्सेस घेतात आणि त्याला किती वेळा मुदत वाढ दिलेली आहे. तुम्ही हा प्रश्न घ्या. तो प्रश्न सोडा. कोपऱ्या गावाच्या जवळचा सार्वजनिक शौचालय तोडलाय. तिथं हनुमानाची पूर्वीची मूर्ती आहे. त्यावेळी हनुमानाला नाही सोडलाय तर तो उत्सव काय सोडतील. कोपऱ्या गावातला आमचा तो राजेंद्र काय करत तोडेकर, ही सारी मंडळी सगळी नाराज लोक आहेत ना. तुम्ही देवाला पण सोडत. आता आमचा देव आहे. आमच्या देवाच्या समोर तुम्ही डम्पिंग ग्राउंड आणता आणि देवाच्या नावाने सत्ता घेता आणि देवाला पण सोडत नाही. ही परिस्थिती निर्माण झाली. कुठलाही पक्ष कुठलाही संघटना मोर्चा काढते त्यावेळेस प्रशासकीय अधिकारी किंवा पनवेल महानगरपालिका तात्पुरत्या वेळामध्ये प्रश्न सोडवते, पण पुन्हा प्रश्न तेच अनुभवतात. याकडे स्पष्ट करतात. या मोर्चात निकाली लेखी पत्र घेतो मी. जुने जाणते जे इथं पत्रकार बसल्यात ते सांगते लेखी पत्र निष्कर्ष करणार कामात त्याच वेळेला हा मोर्चा हटते. ती लोक मोर्चा आणतात. 200-300 लोक पोलीस घाबरवतात. माझा हजारोच्या संख्येने मोर्चा असतो कारण पोलिसांची लाठी कधी चालते. कमी लोक असली का लाठी जातो. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतो, पत्रकारांना माहिती आहे कमी लोक असली का पोलिसांची लाठी चालते आणि जास्त तुमच्याकडे लोक असतात का भेटी लाठी त्यावरती भेटी मग त्याचं सोल्युशन. त्यामुळं जनआक्रोशचा मोर्चा हा पनवेलमध्ये माझ्या दृष्टिकोनातील ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा होतो. पक्षाच्या वतीने अनेक मोर्चे झाले पण ग्रामस्थ लोकल पीपलांच्या वतीने हा पहिल्यांदा होतो. याच्यामध्ये सक्रिय सहभाग साऱ्या वसाहतीचा असणार आहे, साऱ्या ग्रामस्थांचा असणार आहे. आता आम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावात माझ्या श्रीराम भजन प्रसादिक मंडळ रोडपाली आहे त्याची पूर्ण टीम गावोगाव याचा इन्व्हिटेशन करणार आहे आणि आम्ही अशा पद्धतीने प्रत्येकाला विनंती करणार. आज आमच्याकडे होतोय, उद्या तुमचाही रस्ता बंद होणार तर त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुम्हाला गिव्ह अँड टेक.